सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर वेळ न करता सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, माझं नाव रमा आहे। माझं पुण्यात छोटंसं घर आहे। मी स्वामींची सेवा एवढी कधी केलीच नाही। आता गेल्या काही 5 वर्षापासून मी स्वामींच्या सानिध्यात आले आहे। मला सुरुवातीला स्वामी सेवा काय करतात ते देखील माहीत नव्हतं। सेवा कशी करतात, अक्षरशः मी स्वामींची मूर्तीची फक्त सेवा करायची, पूजा करायची। स्वामी सेवा कधी केलीच नाही। माझ्या घरात पितळेची भांडी होती। मला ती मोडून देवघरात कुलदेवांची मूर्ती बनवायची होती। तेव्हा माझ्या नकळत तोंडातून गेले की स्वामींची पण मूर्ती बनवावी म्हणून। तेव्हा माझे मिस्टर आर्मीमध्ये होते, नंतर ते रिटायर झाले। मिस्टर आणि माझे एक दिवस खूप भांडण झाले आणि मी घरातून निघून गेले रागाच्या भरात। पण मी काही दिवसांनी माघारी आले। तेव्हा मी स्वामींना म्हटलं, स्वामी, खरंच तुम्ही आहे मग आमच्या दोघांची भांडणे एवढी टोकाला जाऊ देऊ नका म्हणून। आणि त्या दिवसापासून मी रोज सेवा करायचे आणि स्वामी कृपेने मला पहिल्या 2 मुली होत्या आणि नंतर 3रा मुलगा झाला। ही मला खूप मोठी प्रचिती स्वामींनी दिली। मी स्वामींना म्हटलं, स्वामी, तुमच्या नामस्मरणाने माझ्या घरात एवढी शांती आली आणि माझी मुलांची इच्छा सुद्धा पूर्ण झाली। आता एवढंच इच्छा आहे, मला अक्कलकोटला यायचं आहे। पहिलं मी आले होते, पण तुमची प्रचिती अनुभवल्यापासून मला तुमच्या भेटीची जास्त हुरहुर लागली आहे। मला घेऊन चला। काही दिवसांनी आमच्या येथील बायका गाडी करून अक्कलकोटला निघाल्या होत्या। तेव्हा मी देखील म्हटलं, मी पण येते म्हणून आणि मी देखील त्यांच्यासोबत निघाले। आमचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही अक्कलकोटला पोहोचलो। आम्ही आरती घेऊन स्वामींचा प्रसाद देखील घेतला। खूप सुंदर अनुभव होता। खरंच स्वामी महाराज या जगामध्ये आहेत आणि मी स्वामींना बोलली होती की मला स्वामींचं दर्शन झाले तर मी नक्कीच अनुभव शेअर करेन। त्यामुळे आज तो दिवस आला आहे आणि तुम्हाला या अनुभवाबद्दल काय वाटतं नक्की सांगा। अशी स्वामी सर्वांना वेळोवेळी प्रचिती देत असतात। तर आजचा हा अनुभव कसा वाटला नक्की सांगा। तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। स्वामी महाराज की जय।